माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का, एक मिनिट शांत बसा. प्रामाणिक अधिकारी कुठल्याही माझी वय 70 वर्षे 10 वेळ तुमच्याकडे आलो. अहो ते आम्ही जर प्रियंका पाटील ते यायला पाहिजे ना. 17 दिवस जमत नाही. त्या अधिकाऱ्याला सांगा, लाव फोन त्याला. कुठला आता तोंडात शिवील मला. 67 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक श्री कसूरचंद चुनाजी राठोड मागील 5 वर्षांपासून गटार बनवण्यासाठी रखडत आहेत. 100 वेळा फेऱ्या मारून सुद्धा खोपोली नगर परिषद गटारचे काम करीत नाही. म्हणून खोपोली नगर परिषदेच्या नगर अभियंता अनिल वाणी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर अर्धनग्न होऊन न्यायासाठी आपले कपडे काढून आंदोलन केले. अधिकाऱ्यांची पोटं भरत नसतील तर आमचे कपडे घ्या, पण आमचे काम करा, अशी त्यांनी तेथे मागणी केली. लाव त्या अधिकाऱ्याला फोन. टकेवारी पाहिजे का? आहे का त्याचा फोन? एकाच कामाला किती पत्रबाजी करायची? आता मीच प्रयत्न करतोय. काय प्रयत्न करताय तुम्ही? शेवटी काय माहिती, माझ्या नंतर लोकांचे काम होतात आणि माझे काम होत नाही. होईल ना, काय नाही होणार. तुम्ही असं नका करू. होईल होईल. आपण आल्यावर काय करणार तो? आपण आले काय करणार? तुम्ही काय करणार दादा? तुमचे काम नाही झालं. तुम्ही काय करणार मला उत्तर द्या. लहान लहान तुम्ही दुसरी पार्टी, यांचे काय संबंध? हे सरकार मी काय सरकार? मागं गटार आहे, कचरा आहे, त्याच्यामध्ये इमान पडल्यावर काय करणार? तुम्ही भरून देणार आहेत? आणतो तुम्ही ना काय करू. आणतो मी, जातो स्वतः जातो. बस अरे प्रश्न तो नाही हो. तू स्वतः जा, काही कर. त्यांच्याकडनं टीएस घेऊन ये. बघ इथं कपडे काढता येते. किती पैसे पाहिजे सांगा अधिकारीला. कारवाई करा. हे काय शेती मध्ये सगळं घे. एमजीपीला पत्र पैसे पाहिजे तुला? कुठल्या अधिकाऱ्याला पैसे? सतीश तो कुठला अधिकारी बोलव माझ्या समोर. तुमच्या चीफ ऑफिसर बोला. जातो चीफ ऑफिसर. मी असंच जातो त्या चीफ ऑफिसर. केलंच नाही. हे लोक समजणार नाही. अहो माझा काय संबंध आहे? एमजीपी कडनं टीएस यायला पाहिजे ना. तुमच्या आधिपत्याखाली साहेब आहे ना. सतीश माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका. तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी. सांगितलं ना तुम्हाला. आम्ही एवढं मूर्ख नाहीये. तू खात नाही, अन्न खातोय. 3 महिन्यापासून मी तुमच्या मागे लागलोय. लोकांची कामं होत आहेत. आम्ही आणतोय ना टीएस. सांगितलं ना त्याला सतीशला स्वतः जा. वरचा अधिकारी देत नाही ना. सगळं कारण लिहा. सगळं कारण लिहा. कपडे काढले, पैसे पत्र द्या. तुला किती पैसे पाहिजे? हे कपडे घेऊन जा. माझे पैसे घड्यात घेऊन जा तुला. खायला पाहिजे ना. त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही पैसे फेकू. पाहिजे ना. पत्र देतो आम्ही त्यांना. तुला किती तक्रार पाहिजे? आम्हाला टीएस इतक्या दिवसापासून पेंडिंग आहे, ते त्वरित द्यावं. बस पत्र देऊन टाक. ब्युरो रिपोर्ट खोपोली, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.